येस, चला रिप्लाय करा. कमॉन. आता बघा बाळांनो, तुमच्या पुढे डायग्राम्स दिसतायत की नाही तुमच्या पुढे डायग्राम्स? ओके, ही पहिली डायग्राम्स दिसते बघा, किती सोपी असते. केमिस्ट्री म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, इथूनच सुरुवात होणार आहे केमिस्ट्रीची. बघा, आणि जर ह्या गोष्टी तुम्हाला नाहीत आल्या ना, तर 2 वर्षाच्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला खूप सारे टेन्शन्स क्रिएट होतील. तुम्ही म्हणाल रिएक्शन्स आठवत नाहीयेत सर, न्यूमरिकल सुटत नाहीयेत सर, सर सगळ्याच रिएक्शन्स कशा सोडवायच्या सर, सगळे कॅटलिस्ट, सगळे ऍसिड कसे लक्षात ठेवायचे, बेस कसे लक्षात ठेवायचे, खूप सारे टेन्शन्स क्रिएट होतील. बट डोंट फॉरगेट, तुमच्या सोबत आहे. समजलं? ठीक आहे. बघा आता बाळांनो, येस, हेक्सागोनल शेप दिसतोय. शेप तर सगळ्यांना कळतात की नाही बाळांनो? खरं सांगा, हो की नाही? रिप्लाय करायचा. कम ऑन, आय वॉन्ट युअर रिप्लाय बिकॉज फ्रॉम युअर रिप्लाय आय एम गेटिंग ऑलवेज एनर्जी. येस 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 येस, थँक्यू सो मच. येस, बाकीच्या मुलांनी सुद्धा रिप्लाय करा बाळांनो. तुमचा रिप्लाय माझी औषध आहे, लक्षात ठेवा. येस, व्हेरी गुड अमृता, गुड बेटा. अमृता इंदलकर, नाईस नाईस नाईस. तन्वी, व्हेरी नाईस बेटा. ओके, का सांगतोय तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढे रिप्लाय आणि तुम्ही जेवढे माझ्याशी ऑनलाईन पद्धतीने चॅटिंग स्वरूपात बोलाल ना, तेवढं जास्त नॉलेज तुम्हाला मिळत जाईल. लक्षात घ्या. आवाज ब्रेक झाला, रेंजचा प्रॉब्लेम आहे, लगेच रिप्लाय करा, मी लगेच पॉइंट रिपीट करतो. डोंट वरी, टेन्शन नाही घ्यायचं. ओके, चला सुरुवात करूयात. असं समजूयात की आज केमिस्ट्री फुल फाडू होणार आहे, एकदम जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला शिकायची आहे. 0 पासून स्टार्ट करतोय. रेडी? कम ऑन एंड बी अलर्ट एंड बी फोकस्ड बच्चों. चलो सामने देखो, स्टार्ट करने जा रहा हूं आपके लिए पेशे खिदमत केमिस्ट्री. बघा आता, हेक्सागोनल शेप तुम्हाला दिसतोय की नाही? शेप किती सोपी असते केमिस्ट्री. माझं एकच म्हणणं आहे, लक्षात ठेवा बाळांनो, हेक्सागोनल शेपला युनिवर्स कन्सिडर करा. डार्क मॅटर, पूर्ण डार्क मॅटर आहे, पूर्ण. आणि त्याला तुम्ही युनिवर्स कन्सिडर करा. आता मला उत्तर पाहिजेत. येस, बघा बाळांनो, आणि आतमध्ये स्क्वेअर दिसतोय की नाही? स्क्वेअरला मी गॅलेक्सी म्हटलंय. स्क्वेअरला काय म्हटलंय? गॅलेक्सी. यू कॅन इमेजिन व्हॉट इज गॅलेक्सी बिकॉज यू आर नॉट दॅट मच लिटल. यू नो, तुम्ही तेवढे लहान नहीं आत आता, आप बहुत ही बड़े हो गए. आपको पता है गैलेक्सी क्या होती है ना? यूनिवर्स क्या होता है बच्चों? आपको पता है, सबको पता है यूनिवर्स क्या होता है. जेई, नीट, सीईटी, एनडीए, नाटा, आयसर, आयसॅट, एनआयडी, नेस्ट, कोणते एफएमसी, सीएमई, कुठल्या तरी एका एक्झाम मध्ये, एलपीयू, बिट्स, व्हीआयटी, कुठल्याही एका एक्झाम मध्ये माझं पोरग बसलं पाहिजे, ही इथून इच्छा आहे. लक्षात ठेवा, युनिवर्स आणि गॅलेक्सी यामध्ये. कमॉन, फास्ट रिप्लाय मी. कोण मोठं दिसतंय, युनिवर्स का गॅलेक्सी? कोण मोठं दिसतंय? कमॉन फास्ट. येस, बघू कोण रिप्लाय देते. आई नो यू आर गोइंग टू गिव आंसर. यस, कमॉन, चैट बॉक्स आपके लिए खुला है बच्चों. आपने अपनी कॉपी निकालिए, उसमें देखिए क्या है. यूनिवर्स. अरे फर्स्ट रिप्लाई कमिंग. ओके, वेस फर्स्ट. सेकंड रिप्लाई केम युनिवर्स. तन्वी, गुड. येस, कमॉन कमॉन, फास्ट फास्ट फास्ट. जी पोरं रिप्लाय करतायत ना, मी समजणार, माझ्या शब्दांना ते ऐकतायत. कमॉन, कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग आहे. कमॉन, व्हेरी गुड. रिप्लाई इज कमिंग फास्ट मेरे प्यारे बच्चों. जल्दी 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 रिप्लाय. किशोर बांदल, कमॉन. यश बसलाय का किशोर? यश बसलेला नाही लेक्चरला. रोहित, येस. रणजित, व्हेरी गुड. आता बघा, जर युनिवर्स मोठे कारण तुम्हाला माहिती आहे शेप, हेक्सागोनल शेप म्हणजे युनिवर्स आणि स्क्वेअर म्हणजे गॅलेक्सी. तर तुम्ही लगेच ओळखलं मोठं कोण आहे सर? युनिवर्स मोठं आहे. बास, आपल्याला एवढाच पॉइंट पकडायचा आहे बाळांनो. इथून पुढे लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट असू द्यात, जी मोठी गोष्ट आहे ना त्याला मॅटर म्हणायचा, आणि छोटी गोष्ट आहे ना तो टायनी पार्टिकल असेल. आय रिपीट, जो मोठा आहे त्याला मॅटर म्हणा आणि जो छोटा आहे त्याला टायनी पार्टिकल म्हणा. आता बाळांनो, तुम्ही म्हणाल सर हेच 2 शब्द का दिले? लेट मी कम टू नो. कमॉन कमॉन कमॉन, फास्ट. लक्ष द्या, मला सांगू द्या. आता बघा, यालाच मी मॅटर आणि टायनी पार्टिकल असं का नाव दिलं? मॅटर म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात पदार्थ. उसको मराठी में हम पदार्थ कहते हैं, हिंदी में भी पदार्थ ही कहेंगे हम बच्चों उसको. और जो छोटा रहता है वो बहुत ही फाइनेस्ट पार्टिकल, उसको हम छोटा कहते हैं. साइज में बहुत ही छोटा होता है, जो हम अपने नेकेड आईज से देख नहीं सकते बच्चों. असं जर केमिस्ट्री बारीक सारीक शिकत गेला ना, विचार करा 2 वर्षात सावंत सरांबरोबरची केमिस्ट्री अशी जबरदस्त जुळेल ना. फ्रिक्वेन्सी मॅच करा आणि स्वतःच्या बुद्धीला विचारा, आय वॉन्ट टू बिकम एन इंजिनियर, आय वॉन्ट टू बिकम एन डॉक्टर, आय वॉन्ट टू बिकम एन ऑफिसर. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बूस्ट युअर पर्सनॅलिटी. कधी स्वतःच्या ध्येयापासून लांब जाऊ नका. सगळीकडे शिकवलं जातं, परंतु शिकवण्यात जमीन आसमानचा फरक असतो. बघून घ्या बाळांनो,
ही गॅलेक्सी टायनी पार्टिकल होईल, कारण तुम्ही मोठी कोणती गोष्ट सांगितली युनिव्हर्स, तर गॅलेक्सी काय झाली बाळांनो, छोटी झाली म्हणजे टायनी पार्टिकल झाली. बाळांनो लाडू तुम्हाला माहितीये, लाडू हा मोठा असतो पण एक बुंदी ही छोटी असते. अशा अनेक छोट्या बुंद्या एकत्र आल्याशिवाय एक लाडू तयार होत नाही. आणि हेच उदाहरण आपल्या या रिलेशन्सला उपयोगी पडणार आहे. आज फक्त तुम्हाला शिकवणार आहे मी मॅटर आणि टायनी पार्टिकलचं रिलेशन काय असतं. खूप साधे साधे गोष्टी आहेत. डायरेक्ट केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर शिकून कोणीही त्यात तज्ञ होत नाही. बाळांनो आज आपले विद्यार्थी SRM ला सिलेक्ट झालेत, VIT ला सिलेक्ट झालेत, बीट्सला सिलेक्ट झालेत, मेडिकलला सिलेक्ट झालेत, BDS ला, BAMS साठी, परंतु MBBS साठी. परंतु बाळांनो लक्षात घ्या, यासाठी तुमचं स्टार्टअप खूप महत्वाचं आहे. अभ्यास करत राहा आणि कंटिन्यू चिकाटी आणि कन्सिस्टन्सी ठेवा. योग्य त्या ठिकाणीच ऍडमिशन्स घ्या आणि प्रवेश घेतल्यानंतर रेग्युलर अभ्यास करायला विसरू नका. बाळांनो हे युनिव्हर्स मॅटर झालं, तर हा गॅलेक्सी झाला टायनी पार्टिकल. युनिव्हर्स आपला लाडू आहे तर गॅलेक्सी आपली बुंदी आहे. समजून घ्या मॅटर आणि टायनी पार्टिकलचं रिलेशन. आता बघा बाळांनो कुठे येतोय बघा, मी इथं लक्ष द्या. आता हेच स्क्वेअर दिसतोय का, मोठा स्क्वेअर सगळ्यांना, त्याच्या आतमध्ये छोटा सर्कल आहे. बाळांनो याच्यात स्क्वेअर मोठा आहे. स्क्वेअर म्हणजे कोण होतं, तुमची गॅलेक्सी होती. आता इथं गॅलेक्सी काय झालीये, मोठी का छोटी? कमॉन रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. कमॉन आय वॉन्ट आन्सर. कमॉन गॅलेक्सी मोठी आहे का छोटी आहे बाळांनो? कमॉन. येस येस माय डियर्स, कमॉन कमॉन कमॉन. एक नंबर. येस येस. जस्ट माने, I don't know who is she or he, but quick reply. Very good beta. Mane. Tanvi also giving reply. Akanksha also giving reply. Yes my dears. लय भारी, एक नंबर, मस्त मजा. ओके चलो, गुड गुड गुड. एव्हरीबडी कम ऑन फास्ट. टाइप करायचं रे, तुमच्या टाइप करण्यामुळे मला एनर्जी मिळणार आहे. मेरे प्यारे बच्चों, आपका एक टाइप, आपका एक थंब इधर एनर्जी देता है, इधर. चलो बच्चों, व्हेरी गुड, छान मस्त, एक नंबर आदित्य बेटा. चलो आपण आता प्रोफेशनल प्लॅटफॉर्म वर आहोत. वी आर नॉट इन द 10th नाव. We cleared already 10th, so now we are in the 11th and we on the platform of career. It's a professional platform. Come on, don't forget it. आता बाळांनो गॅलेक्सी आता मोठी दाखवली मी. जिथं गॅलेक्सी मी छोटी दाखवली होती तिथं आता मी गॅलेक्सी तुम्हाला मोठी दाखवली. थोडं रिलेशन डोक्यात घ्या. आणि गॅलेक्सीच्या आतमध्ये सोलर सिस्टीम आहे. तर लिहिलेलं लक्षात येत नसेल तर मी वाचून दाखवतो. सोलर सिस्टम actually due to the lack of space. Okay, that's why I have written like this, you know. So try to understand, and here I'm pronouncing each and every word over here. Solar system. Okay, solar system. बाळांनो ही सोलार सिस्टीम आता टायनी पार्टिकल होईल. कारण आता कंपॅरिझन कोणाचं करताय तुम्ही, गॅलेक्सी आणि सोलार सिस्टीमचं बाळांनो. सो गॅलेक्सी खूप मोठी आपली, इमॅजिन करताय की नाही, आणि त्याच्यामध्ये आपली सोलर सिस्टम खूप छोटी आहे. सो छोट्या गोष्टीला आपण टायनी पार्टिकल म्हणतो. आणि मला एकच सत्य सांगायचं केमिस्ट्रीचं, अख्ख्या केमिस्ट्रीमध्ये हे रिलेशन पावली उपयोगी पडणार आहे. बघा वाक्य नीट लक्षात ठेवा, हे रिलेशन खूप ठिकाणी उपयोगी पडणार आहे. आता बघा बाळांनो, सेम रिलेशन. गॅलेक्सी काय होईल, मॅटर. गॅलेक्सी काय झाला, मॅटर मोठी आता गॅलेक्सी. आणि सोलर सिस्टीम काय झाली, टायनी पार्टिकल. येस. आता बाळांनो खाली बघा, सोलर सिस्टीम बाहेर काढली मी मोठी. SS मीन्स युअर सोलर सिस्टम. आणि अर्थ काढले, अर्थ. आतला सिंबल आहे तो अर्थचा आहे. कोण सांगताय, सोलर सिस्टीम आणि अर्थ मध्ये कोण मॅटर आणि कोण टायनी पार्टिकल? कमॉन, आय वॉन्ट रिप्लाय. मी ज्याचा रिप्लाय येईल त्याचं पहिलं नाव घेणार आहे. कमॉन, आय एम वेटिंग. कमॉन कमॉन कमॉन. या डायग्राम मध्ये मॅटर कोण आणि टायनी पार्टिकल कोण? हु इज गोना टेल, हु इज गोना एक्सप्लेन? कमॉन कमॉन, आय वॉन्ट आन्सर. येस माने, S is the matter. Oh, very good. I really impressed. Second reply I want. Come on fast. Everybody's reply. Short मध्ये टाइप करा. Yes, Tanvi. As usual, Tanvi is giving reply. Very nice, dear. Come on, everybody. बाकीचे कोण मोठे आणि कोण छोटे एवढंच ओळखायचंय बाळांनो. जो मोठा आहे तो मॅटर, जो छोटा आहे तो टायनी पार्टिकल. अमृता, व्हेरी गुड बेटा. येस, तन्वी इज अगेन गिव्हिंग रिप्लाय. अर्थ, टायनी पार्टिकल. व्हेरी नाईस. ज्यांना कळतंय बाळांनो टाईप करत राहा, नुसतं पाहू नका. खूप वेगळं टीचिंग आहे. असं होणारच नाही की तुम्हाला मी धड्याचं नाव घेतलं आणि ह्याला हे म्हणतात डिफाईन द टर्म अँड तुम्हाला एवढं नाही येत का, तुम्ही काय शिकलाय पाठीमागं तुम्हाला कळत नाही का? नॉट लाईक दिस. अंडरस्टँड? चलो, ओके, व्हेरी गुड. नाव आदिती इज गिव्हिंग रिप्लाय. चलो, एव्हरीबडीज रिप्लाय इज कमिंग. Come on, everybody. Every evening, 5 p.m. chemistry lecture will be there of your Swaraj College. Come on, fast. Come on. Yes. ओके, सगळ्यांना लक्षात आलं आता.
मोठा आहे तो मॅटर होईल, म्हणजे सोलर सिस्टीम मॅटर झाली तर सोलर सिस्टीम मध्ये अर्थ आपली मॅटर आहे, सॉरी टायनी पार्टिकल आहे. आता ह्या अर्थला जर मी मॅटर म्हटलं तर काय होईल बघा. अर्थला मॅटर म्हटलं तर काय झालं, ही अर्थ आहे, अर्थ मॅटर आहे, तर अर्थवर तुम्ही आम्ही कोण आहे, जिवंत माणसं आहोत. समुद्रातले सगळे जलचर प्राणी सगळे कोण आहेत, जिवंत आहेत. झाडं झुडपं कोण आहेत, जिवंत आहेत, बरोबर की नाही, म्हणजे लिव्हिंग थिंग्स, सजीव. बाळांनो या सजीवांना म्हणायचं लिव्हिंग थिंग, निर्जीवांना म्हणायचं नॉन लिव्हिंग थिंग. आणि ऍटमॉस्फिअर आपल्या अर्थ कशानं बनले, ह्यानंच ना, यानंच बनले की नाही. मग हे झाले टायनी पार्टिकल, हे झाले टायनी पार्टिकल. ह्याचा अर्थ काय बाळांनो, कोणत्याही मोठ्या गोष्टीला मॅटर म्हणा आणि कोणत्याही छोट्या गोष्टीला टायनी पार्टिकल म्हणा. आता बघा बाळांनो, परत एकदा युनिव्हर्स मॅटर आहे तर युनिव्हर्सच्या आतमध्ये गॅलेक्सी टायनी पार्टिकल होईल. बघा इकडे, जर गॅलेक्सी मॅटर झाली तर गॅलेक्सीच्या आतमध्ये सोलर सिस्टीम टायनी पार्टिकल होईल. जर आपला सोलर सिस्टीम मॅटर झाली तर अर्थ टायनी पार्टिकल होईल. जर अर्थ मॅटर झाली, अर्थ मध्ये तुम्ही आम्ही सगळे टायनी पार्टिकल होऊ. जर मला मॅटर म्हटलं तर माझा हार्ट छोट आहे, ब्रेन, लंग्स, किडनीज, इंटेस्टाइन्स, नर्वस सिस्टम, हे सगळे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, माय थ्रोट, माय हँड, माय फिंगर, माय नोज, माय आईज, एव्हरीथिंग, एव्हरी ऑर्गन इज बिकम टायनी पार्टिकल. कारण हे एकत्र आल्याशिवाय एक बॉडी तयार होत नाही. म्हणजे आता इथून पुढे केमिस्ट्रीमध्ये एक रिलेशन फिक्स डोक्यात ठेवायचं, मॅटर आणि टायनी पार्टिकल. इथपर्यंत ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी थंब द्या माय डियर्स. कम ऑन मेरे प्यारे बच्चों, थंब दे दो, थंब दे दो. एक थंब आपका एनर्जी, आपका एक थंब मेरी एनर्जी बढ़ा देगा. कम ऑन, कम ऑन, आई वॉन्ट रिप्लाय. थँक्स किशोर. कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन, कम ऑन. येस येस, इथपर्यंत कळलं असेल तर मला बोर्ड क्लीन करायचं. कम ऑन, कम ऑन बॉईज, गर्ल्स. येस, कम ऑन फास्ट एव्हरीबडी, कम ऑन. येस, रिप्लाय करा, रिप्लाय करा. येस 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 येस, चलो 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 चलो, रिप्लाय. व्हेरी गुड तन्वी. मॅटर आणि टायनी पार्टिकलचं रिलेशन सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर नेक्स्ट पॉईंट मला लगेच कव्हर करायचा आहे. खूप सोपा पॉईंट आहे आणि त्या पॉईंट वरून केमिस्ट्री तुमची कशी टर्न होते हे तुमच्या लक्षात येईल. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. वेरी गुड, नाइस बच्चों, नाइस नाइस मेरे प्यारे बच्चों. चलो अभी आगे का पार्ट देखेंगे. चला बघूयात पुढचा पार्ट. आता मॅटर टायनी पार्टिकलचं रिलेशन सगळ्यांना कळलंय. आता बाळांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा मॅटर जो आहे तो मॅटर आपल्याला आपल्या अर्थवरचा पाहायचा आहे. आपल्याला केमिस्ट्री पाहिजे आपल्या अर्थवरची. लक्षात घ्या, आपल्या अर्थवरची केमिस्ट्री पाहिजे आपल्याला. येस, अर्थवरची केमिस्ट्री पाहिजे आपल्याला. अर्थ, अर्थ, पृथ्वीवरची केमिस्ट्री पाहिजे. तर बाळांनो मी तुम्हाला इथं लिहितोय बघा, अर्थवर ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत सॉलिड मध्ये, त्या आहेत लिक्विड मध्ये आणि त्याच आहेत गॅसियस मध्ये. बरोबर बाळांनो, हे सगळ्यांना वेल नोन आहे की नाही. मॅटर जो आहे, मॅटर हॅज 3 स्टेट्स. ह्या सगळ्यांना माहिती आहेत. मॅटरच्या 3 अवस्था, पदार्थाच्या 3 अवस्था, सॉलिड आहेत, लिक्विड आहे, गॅस आहेत. परंतु ह्या सॉलिड लिक्विड गॅसला, माझा प्रश्न नीट बघा, ह्या सॉलिड लिक्विड गॅसला जर मी मॅटर म्हटलं, एव्हरीथिंग इज मॅटर. बाळांनो नीट लक्ष द्या, माझा प्रश्न बघा काय. सॉलिड लिक्विड गॅसला जर मॅटर म्हटलं, पृथ्वी मॅटर होती, पृथ्वीवर आपण सगळे सॉलिड लिक्विड गॅस न बनलेलो आहोत, आपण सगळे टायनी पार्टिकल झालो. परंतु आता मी यांनाच मॅटर म्हटलंय, आपल्या सगळ्यांनाच मॅटर म्हणतोय. लक्षात येतं ना, म्हणजे थोडक्यात काय, सॉलिड लिक्विड आणि गॅसला मी मॅटर म्हणतोय. सो टेल मी, त्यांना जर मी मॅटर म्हटलं तर टायनी पार्टिकल कोणाला म्हणायचं? कोण शार्प माइंडेड आहे बघू, कोणाला केमिस्ट्री शिकली आहे, मला याचा आन्सर हवाय. येस, कोण तुमच्यापैकी आन्सर देत आहे? कम ऑन टेल मी, कम ऑन कम ऑन रंजित बेटा, कम ऑन कम ऑन कम ऑन, आय वॉन्ट आन्सर. कम ऑन तन्वी, कम ऑन एव्हरीबडी कम ऑन. येस, सॉलिड लिक्विड गॅसला जर मी मॅटर बोललो तर माझ्यासाठी टायनी पार्टिकल कोण होईल? कम ऑन. येस, who's gonna answer? Come on, who's gonna give? Come on. Who is going to give answer? Oh, very good. Earth is nice trying बेटा. But मोठं कोण आणि छोटं कोण ह्याच्या लक्षात घ्या. नाही. Answers getting little bit, no, it's quite wrong answers. Come on बाकीचे एक लक्षात घ्या, मला आन्सर हवंय कारण मला माहितीये की ह्याच्यातच पोरं घुटमळली जातात, इथंच पोरं गोंधळ करतात आणि म्हणून पुढे रिएक्शन्स येत नाहीत बाळांनो. आणि ह्याच्यावर सगळ्या रिएक्शन्स डिपेंड आहेत. आता जो पॉइंट घेणार आहे ना त्याच्यावर खूप साऱ्या रिएक्शन्स डिपेंड आहेत. कम ऑन सांगा, चला कोण सांगतंय? येस, मामूलकर आहेत का? कम ऑन तन्वी. येस, तन्वी इज गिव्हिंग राईट आन्सर. ॲटॉम.
येस तन्वी, ऍटोम. बाळांनो मी तुम्हाला काय सांगितलं, मोठ्याला मॅटर म्हणा आणि छोट्याला टायनी पार्टिकल. जर आपण ह्या सॉलिड लिक्विड गॅसला मॅटर म्हणतोय तर हे कशापासून बनलंय, तो टायनी पार्टिकल होणार आहे. कमॉन कमॉन मामूलकर, कमॉन आन्सर पाहिजे. कमॉन येस, आर यू देअर बेटा? कमॉन रंजित, आर यू देअर? कमॉन कमॉन कमॉन, कॅन यू लिसन मी? येस, आय एम ऑडिबल, आय एम ऑडिबल. कॅन यू प्लीज गिव्ह मी आन्सर? कमॉन, एम आय ऑडिबल टू यू ऑल? येस, सॉलिड लिक्विड आणि गैस ह्याच्यामध्ये काय असणार है बाळांनो? यस, क्या होगा इसका अगर इसको हम मैटर कहेंगे बच्चों? वेरी सिंपल, एलिमेंट. एलिमेंट होगा इसका आंसर. एलिमेंट होगा इसका टाइनी पार्टिकल मेरे प्यारे बच्चों, एलिमेंट होगा. सॉलिड किससे बनता है यार? ये मार्कर देख रहे हो आप अभी? हाँ, आप खुद को देखो यार, अपनी फिजिकली अपना फिजिकल बॉडी देखो किससे बनी है यार. ये एलिमेंटल बॉडी है, अपने अंदर सल्फर है, अपने अंदर सोडियम है, अपने अंदर कैल्शियम है, अपने अंदर सब कुछ है, अपने अंदर सब कुछ है. अब समझ में आ रहा है बच्चों? उसको टाइनी पार्टिकल कहेंगे. देखो एक एक चीज केमिस्ट्री की बहुत ही इंपॉर्टेंट है. जैसे कि आप सोच रहे हो ना, उस तरीके से कुछ नहीं होगा. जो होगा वो हिसाब से और तरीके से होगा. चलो बच्चों, अब तक तो समझ में आया होगा कि कौन सा भी स्टेट हो, सॉलिड हो, लिक्विड हो या गैस हो. अब आपको एक एग्जांपल देता हूं, आप कौन सा गैस इनहेल करते हो? कम ऑन आंसर दीजिए. सभी बच्चों का आंसर मुझे चाहिए. सगळ्यांनी आंसर द्या. कुठला गॅस, प्राणवायू कोणाला म्हटलं जातं? कोणाला म्हटलं जातं? कम ऑन फास्ट, सगळ्यांना माहिती आहे यार. तुम्ही इंटरॅक्ट व्हा. येस, व्हेरी गुड, ऑक्सिजन म्हटलं जातं. कम ऑन, व्हेरी नाईस. येस तन्वी, ऑक्सिजन, ऑक्सिजन गॅस, बरोबर की नाही? सगळेजण ऐकताय का बघा. मग ऑक्सिजन, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग हा ऑक्सिजन टायनी पार्टिकल होईल ना बाळांनो? ऑक्सिजन टायनी पार्टिकल होईल की नाही? येस, व्हेरी गुड साक्षी, ऑक्सिजन टायनी पार्टिकल होईल बेटांनो. समजून घ्या. येस, खूप फरक आहे टीचिंग मध्ये. असं वर्षभर 2 वर्ष असं टीचिंग राहिलं पाहिजे, तेव्हा पोरं ट्रेन आणि मास्टर माइंड होतील. लक्षात घ्या बाळांनो. मग ऑक्सिजन काय आहे? एलिमेंट आहे तुमचा. ऑक्सिजन काय बाळांनो? एलिमेंट आहे. ऑक्सिजन गॅस आहे ना? गॅस. स्टेट कोणती आली ऑक्सिजनची? गॅसियस स्टेट आली. आणि त्याचा टायनी पार्टिकल कोण आला? एलिमेंट आला. ऑक्सिजन गॅस हा काय? मॅटर. आणि ऑक्सिजन हा त्याचा ऑक्सिजनचा एलिमेंट काय झाला? टायनी पार्टिकल. आता बाळांनो याच्या पुढे जाऊन एलिमेंटचं जर पाहायचं झालं तर एलिमेंट, येस मामूलकर, आर यू देअर बेटा? कम ऑन. एलिमेंट जो आहे, एलिमेंट कशापासून बनलेला आहे? तर मॉलिक्युल्स. हे शब्द लक्षात ठेवा बाळांनो. हे शब्दच तुम्हाला केमिस्ट्री शिकवणार आहेत पुढे जाऊन. लक्षात घ्या. मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स कशापासून बनलेत? म्हणजे हा आता मॅटर झाला तर हा टायनी पार्टिकल होईल, बरोबर की नाही? आता मॉलिक्युल्स बाळांनो कशापासून बनलेत? ऍटॉम्स. कशापासून? ऍटॉम्स. आणि ऍटॉमच्या आतमध्ये कोण असेल? न्यूक्लियस. कोण असेल बाळांनो? न्यूक्लियस. लक्षात घ्या. ऍटॉमच्या आतमध्ये कोण असेल? न्यूक्लियस. काय तयार होईल बाळांनो? याचं प्रत्येकाचं इनिशियल घ्या बाळांनो. एन ए एम ई. कोणतं फाउंडेशन तयार झालं बाळांनो? कमॉन लक्षात घ्या. कोणतं फाउंडेशन तयार झालं? नेम फाउंडेशन. तुम्हाला नेमचं स्पेलिंग सगळ्यांना येत होतं. NAME, नेम. आणि हे नेम म्हणजेच आपली केमिस्ट्री. येस,